करेंगे, रक्षा करेगा कौन? हम करेंगे, हम करेंगे। राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो। शेतकऱ्यापेक्षा जो अन्याय झालेला आहे, जो अन्याय आता जे महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार करीत आहे, सर्वसामान्य जनतेवरची जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे आदरणीय प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब या ठिकाणी या ठिय्या आंदोलनामध्ये सामील होत आहे। आज आपण देशामध्ये बघतोय की देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरक्षित नाही, तर मी काय माझी कशात गणना आहे। आज राहुल गांधींनी सांगितलेलं आहे का मामा डरो मत, मैदान में उतर के इनका सामना करो, लेकिन इनका पर्दाफाश करो। आज प्रत्येक ठिकाणी ही जी आरएसएस संघाची जी पिलावळ आहे, सर्वसामान्य बहुजन समाजावरती घात करण्याचा प्रयत्न, हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे। तर आज या ठिकाणी आपण बघतोय की जो माझ्यावरती हल्ला झाला, असे किती हल्ले झाले, तर ते हल्ल्याला घाबरणारा मामा पगारी नाही। कारण हे विचार बलिदानाचे विचार आहेत। या बलिदानाच्या विचारानेच आम्ही देशाला पुढे नेणार आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही देशामध्ये एक चांगलं सुसज्ज असं सरकार आम्ही स्थापन राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली करणार। या आता देशाची चळवळ झालेली, कारण ह्या जो डोंबिवली कल्याणचा जो प्रकार आहे, हा डोंबिवली कल्याणचा प्रकार पूर्ण देश बघतोय। आज 72 वर्षाचा मनुष्य आणि एका गुंड त्यांच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत, ज्यांनी फार या कल्याण डोंबिवलीची वाट लावली अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये। तो नंदू परब माझ्या बाजूला त्याची बिल्डिंग तोडलेली आहे। अशा लोक स्वच्छ चारित्र्य घेऊन आमच्या सारख्यावरती तुम्ही हल्ले करता, तुम्हाला उघडे नागडे केल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही, ही भूमिका आज आमची।